शहरी नक्षलवाद मोडून काढण्यासाठी आता राज्य सरकार कायदा करणार असं समजतंय। पावसाळी अधिवेशनातील विधेयकाचा मसुदा पुढारी न्यूजकडे आलाय। नक्षली कृत्यात सहभाग मदत केल्यास 3 वर्षाच्या शिक्षेची आता तरतूद होईल। या कायद्यानुसार दाखल होणारे गुन्हे आता अजामीनपात्र असणार आहेत। शहरी नक्षलवादाबाबतच्या कायद्यावरून ही वादाची शक्यता सध्या व्यक्त करण्यात येते। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। राज्य सरकारनं हा मोठा निर्णय सध्या घेतल्याचं पाहायला मिळतंय। निवडणुकीच्या तोंडावर हे बिल आणून सर्वसामान्य माणसाला जो विरोधात बोलेल, जो व्हॉट्सअपवर विरोधात काही बोलेल, अशा कोणत्याही व्यक्तीला अर्बन नक्षलवादी ठरवून त्याला 3 वर्षापर्यंत आतमध्ये ठेवू शकतात। सरकारच्या विरुद्ध, सार्वजनिक व्यवस्थेच्या विरुद्ध बोलला तर त्यामध्ये सुद्धा त्याला कारवाईसाठी तो पात्र ठरेल आणि संस्थेला सुद्धा संस्थेवर सुद्धा बंदी घालता येईल अशा प्रकारचं हे बिल आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत। त्यांनी एक महत्त्वाची माहिती ती समोर आणलेली आहे, ते म्हणजे नवीन येणारं बिल आणि ह्याच्या असणाऱ्या तरतुदी त्याच्यावर ते विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत सर स्वागत आहे तुमचं पुढारीमध्ये। खरं तर तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन आले। नंबर 20/2024 आहे। ह्याच्यात उद्देश एवढाच आहे की अर्बन नक्षल या नावाखाली कुठल्याही माणसाला अटक करायची आणि टाकून द्यायचं आतमध्ये। काही जणांची वैचारिक भूमिका असते, ती इथल्या व्यवस्थेविरुद्ध असते। ज्या दलितांनी हजारो अन्याय सहन करा, त्यांच्या पुस्तकातनं जेव्हा लिखाण येतं, मग नामदेव ढसाळला या कायद्यान्वये अटक केली असती का? नामदेव ढसाळच्या कविता लंडनमध्ये वाचल्या जातात, लंडनमध्ये, ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजमध्ये। ज्यांना व्यवस्थेचा अग्नी लागला आहे, त्याची धगधगती आग ज्यांच्या शरीराला स्पर्श करून गेली आहे, त्यांना व्यवस्थेविरुद्ध चीड असणार ना। अर्बन नक्षल तुम्ही कोणाला म्हणतात ते सांगा आधी। हे फक्त त्यांच्या विरुद्ध तुम्ही बोलणार असाल तर तुम्ही जेलमध्ये जाऊ शकता। हे घाबरवणारं विधायक आहे आणि हे नेमकं निवडणुकीच्या आधी आणलंय आणि निवडणुकीत याचा गैरवापर केला जाईल। घाबरलेली बेदरलेली सत्ताधारी काय करू शकते याचं उत्तम उदाहरण आहे। कुठली चौकशी होणार नाही, काही होणार नाही, डालो जेल में। हा ज्ञानेश्वराचा महाराष्ट्र आहे, ज्यांनी सगळ्या विरुद्ध विद्रोह केला, सगळ्या व्यवस्थेविरुद्ध विद्रोह केला, त्रास सहन केला, पण महाराष्ट्राला एक दिशा दिली, भारताला एक दिशा दिली। त्यांचे वारसदार आहोत आम्ही। त्यांना तुम्ही सतवलत, आता इथे नवीन जे तयार होत आहेत त्यांच्या आशीर्वादाने त्यांनाही तुम्ही सतवणार। जर हे बिल आलं तर आंदोलनकर्ते असतील किंवा मग ज्याच्या संघटना असतात, इतर मुद्द्यांना घेऊन ज्या त्या आंदोलनाला बसतात, त्यांच्या विरोधात काय कारवाई होणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट वेदांसह मी अजय माने, पुढारी न्यूज, विधान भवन। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत। अजय, राज्य सरकारचा हा मोठा निर्णय म्हणावा लागेल। शहरी नक्षलवाद मोडून काढण्यासाठी राज्य सरकार आता कायदा करणार असल्याचं समजतंय। गौरी, खरं तर हा महत्त्वाचा विधेयक जे ते येऊ शकतं या आणि ह्याच्यावरून आता विधेयक यायच्या आधीपासूनच ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर असं म्हटलं गेलं या संपूर्ण विधेयकामध्ये की शहरी भागातला नक्षलवाद संपवण्यासाठी जो ते हे संपूर्ण विधेयक जे काढण्यात आलेलं आहे, असं म्हटलं जाते की ज्या संस्था किंवा ज्या संघटना नक्षलवाद्यांना काही गोष्टी पुरवत असतील किंवा त्यांच्या संपर्कात असतील, त्यांचं काम करण्यासाठी मदत करत असतील, त्यांच्यावर जे ती थेट कारवाई करण्यात येईल। सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यात आणखी एक मुद्दा आहे की या संघटनांना कोणतीही नोटीस न देता बंदी घालण्यात येईल। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। पुढे जाऊन जर असं म्हटलंय की या संघटनांसोबत जो कोणी जोडलेला असेल त्याला 3 वर्षाची शिक्षा आणि 3 लाख रुपये दंड ही पहिली कारवाई असेल। दुसरं, जो कोणी या संघटनेची मदत घेत असेल त्याला 2 वर्षाची शिक्षा आणि 2 लाख रुपये दंड जो आहे तो थोपवला जाईल। या सगळ्या भागांवर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की असं म्हटलं जाते की
संपूर्ण हा जे विधेयक मांडलं जाईल त्याच्यातला एक मसुदा आहे जो आहे तो स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचं खातं ज्यांच्याकडे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांच्या नावाने एक पान आहे आणि त्या पानात संपूर्णतः त्यांनी त्यांचं विश्लेषण जे आहे ते केलेलं आहे. काय या कायद्याची गरज आहे, या विधेयकाची गरज काय, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्यांनी तरतुदीनुसार इथे मांडलेला पाहायला मिळतात. ह्याच सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी म्हटलंय की शहरी भागात नक्षलवाद जो आहे तो वाढत आहेत. अनेक संघटना शहरी भागात आपल्या छोट्या संघटना तयार करत आहेत आणि त्याच्यामुळे काहीतरी होऊ शकतं. त्या सगळ्याला आळा घालण्यासाठी हा संपूर्ण विधेयक जे आहे ते गरजेचं आणि फायदेशीर ठरू शकेल आणि कायदा एकंदरीत कारवाया करण्यासाठी ह्या सगळ्या विधेयकांचा किंवा ह्या नवीन कायद्याचा जो आहे तो फायदा या सरकारला येईल. पण आता ह्याच्यावर टीका सुद्धा होताना पाहायला मिळतात. नुकतेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असो याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे.